सर्वांना नमस्कार. शिक्षकांच्या हक्काच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पवित्र पोर्टलद्वारे राज्यात शिक्षक भरती होत आहे. शिक्षक भरतीची दुसरी टेटची कार्यवाही सुरू आहे आणि TET झालेली आहे. त्यानंतर तिसरी टेटसुद्धा होणार आहे. बरेच भावी शिक्षक आहेत ते आस लावून बसलेले आहेत की कधी एकदा पवित्र पोर्टल सुरू होईल आणि मला नोकरी मिळेल. यापूर्वी जाणून घ्या की आपलं एज काय आहे, आपली कॅटेगरी कोणती आहे आणि कोविड नंतर जे काही नियम बदललेले आहेत आणि कोविड आता उलटून गेलेल्याला सुद्धा जवळपास 3 ते 4 वर्ष झालेली आहेत आणि त्या धर्तीवरती पूर्णतः ड्रास्टिक चेंज येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये होणार आहेत आणि ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासह पाहणार आहोत. सो जरी तुम्ही शिक्षक भरती दुसरा टप्पा सेकंड फेजची वाट पाहत असाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, किंवा तुम्ही तिसऱ्या टेटची जरी वाट पाहत असाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आपण फक्त वाट पाहत बसत राहिलो तर मात्र वाट लागू नये ही माफक अपेक्षा आहे आणि या नियमामध्ये बदल करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. त्यामुळे ते नियम बदलले जाणार नाही आहेत. त्यामुळे मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवाल हीच अपेक्षा. सो लेट्स इट गो. सो फर्स्ट ऑफ ऑल, शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याचं एज आणि तिसऱ्या टेट संदर्भातील एज या संदर्भात आपण जर पाहिलं तर कोविडच्या पूर्वी काय नियम होता तो आपण पाहूया. कोविडच्या पूर्वी जो ओपन कॅटेगरीचा उमेदवार होता त्याचं एज 38 असलं पाहिजे तरच तो शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतो. आणि जर उमेदवार कॅटेगरीमधला असेल, कोणत्याही कॅटेगरीचा जरी तो असला तरी त्यासाठी एज क्रायटेरिया 43 एजपर्यंत तो उमेदवार एलिजिबल होता. आणि जर काही समांतर आरक्षणामध्ये जर काही अंध, अपंग किंवा स्पेशल शिक्षक आपण बोलूया, टीचर्स बोलूया, त्यांच्यासाठी मात्र जे एज क्रायटेरिया आहे होता म्हणजे कोविडपूर्वी तो होता 45 till 45 एज. हे सर्व आत्तापर्यंतच्या सर्वच भरतींना जवळपास सेम नियम होते. काही भरती वगळता, परंतु शिक्षक भरतीसाठी तर हेच ॲज इट इज नियम होते. इन बिटवीन आपण पाहिलेलं आहे की 19-20-21मध्ये कोविड आलेला आणि कोविडमुळे एज जे आहे क्रायटेरिया आहे तो वाढवून देण्यात आला होता. त्याचं रिझन असं होतं की कोविडच्या काळामध्ये कोणतीही भरती होऊ शकली नव्हती आणि त्याच्यामुळे कोविड नंतरची जी ॲड आलेली आहे त्याच्यामध्ये 2 वर्ष ग्रेस पिरियड मिळालेला आहे. म्हणजे अर्थातच ओपन कॅटेगरीचा जो उमेदवार आहे त्याच्यासाठी एज होतं 38 ऐवजी 40 एजपर्यंत तो एलिजिबल होता. शिक्षक भरतीबद्दल वास्तविकता आपण या व्हिडिओमध्ये बोलतो आहे आणि या संदर्भात आपण पुरावासुद्धा पाहणार आहोत. आणि जे काही कॅटेगरीमधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 45 आणि स्पेशल टीचर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल टीचर म्हणजे जे अर्थातच अंध, अपंग या कॅटेगरीचा जे बेनिफिट घेतात त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे. त्यांच्यासाठी एज क्रायटेरिया कोविडनंतर 47 होता. हे सगळं आत्तापर्यंत होतं. आणि शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल जर बोलायचं झालं तर मात्र शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा 2022 मध्ये सुरू झालेला आहे. 30 जानेवारी 2022ची ॲड आहे आणि त्याच्यानुसार दुसरा टप्पा अजून म्हणजे दुसरी टेटची दुसरा टप्पा अजून कार्यवाही सुरूच आहे. परंतु मित्रांनो, हे जे कोविडमध्ये जे एज रिलॅक्सेशन दिलं होतं ते आता एक्सपायर झालेलं आहे आणि त्याची आपण डेटसुद्धा पाहणार आहोत की जे कोविडमध्ये जे 2 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं होतं ते एक्सपायर झालेलं आहे. आणि ते कधी एक्सपायर झालेलं आहे तर कोविडमुळे 2 वर्ष मुदतवाढ संप्रवी शासन निर्णयानुसार 31/12/2023 पर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी लागू होतं. म्हणजे हे जे काही 2 वर्षाचा ग्रेस पिरियड आहे तो 31/12/2023 पर्यंत ज्या जाहिरात येतील त्यासाठी लागू होतं.
आणि याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे 2 वर्ष एक्स्ट्रा भेटले होते. परंतु आता जेव्हा शिक्षक भरतीच्या आपण दुसऱ्या टप्प्याबद्दल पाहतोय, तेव्हा ज्या ॲड आल्या होत्या 2023 पर्यंत, त्याच्याप्रमाणे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे आणि आता दुसरा टप्पा सुरू आहे. तर या संदर्भातील आपण GRसुद्धा पाहणार आहोत. आणि ज्या अभियोग्यताधारक आहेत, उमेदवार आहेत, भावी शिक्षक होण्याची वाट पाहत आहेत, त्यांना मला तो GR पाहण्यापूर्वीच सांगायचं आहे, कोविडच्या पूर्वीचे भरतीचे नियम होते ते ॲज इट इज आहेत. त्याच्यामध्ये कोणतेही बदल नाही आहेत आणि त्यामुळे सध्या इथून पुढं एज रिलॅक्सेशन मिळणार नाही आहे. त्या संदर्भात आपण GRसुद्धा पाहणार आहोत. मित्रांनो, हा GR आहे 10 नोव्हेंबर 2022चा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा GR आहे. जेव्हा एज बारबद्दल जास्तीत जास्त अफवा पसरायला लागल्या, त्यावेळी मंत्रालयातून आपण ही माहिती मागवली होती आणि मी स्वतः मंत्रालयात गेले होते, तेव्हा लाईव्हसुद्धा केलं होतं. परंतु त्याच्यावरती बरेच अजून क्वेश्चन आहेत, अजून क्लॅरिटी येत नाही आहे किंवा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून नेहमी आपली दिशाभूल होते, जर असं वाटतं आहे आणि ते मॅसेजसुद्धा येतात आहे. म्हणून मित्रांनो, हा पुराव्यासह व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, हा जो GR आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर आणि आपला जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे 3 नंबर, तो आपण पाहूयात. पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतुदी समाविष्ट करण्यात येत आहेत. या संदर्भात मित्रांनो बऱ्यापैकी न्यूज बुलेटिनसुद्धा आहेत, ते सुद्धा तुमच्याकडे असतील. पहिला जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे. शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. हे पुन्हा एकदा वाचणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित तुम्ही पहा. ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशीचं तुमचं वय काय आहे ते कन्सिडर केलं जाणार आहे. तथापि याच्यामध्ये आपण पाहूयात, सन 2022मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे. आता मित्रांनो, हा जो GR आहे याच्यानुसार 2 वर्ष ग्रेस पिरियड 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी देण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा हा जो GR होता तो आपण पाहतोय की तो 10 नोव्हेंबर 2022चा होता. ठीक आहे, म्हणजे परीक्षा आपली अगोदर घेतलेली आहे, परंतु जे काही तांत्रिक गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, त्याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं आहे, तर नुकसान त्याच्यामध्ये उमेदवारांचं होत आहे जे एज अगदी बाउंड्रीवरती आहेत. कारण असं आहे की हे जे हा जो GR आला होता त्या दिवशीची तारीख जी होती त्यावेळेस हा एलिजिबल होता. परंतु आता हे जे आहे एज रिलॅक्सेशन आहे ते मात्र आता म्हणजे ते संपलेलं आहे, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे. कारण ती एक्सपायरी डेट 31/12/2023 पर्यंत होती. ओके, त्यामुळे परंतु आता हे एज हा जो GR आहे तो दुसऱ्या शिक्षक भरतीच्या टप्प्यासाठी जरी असला तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे ॲड्स आहेत त्याला एलिजिबल नसणार आहे. हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात पाठपुरावासुद्धा केलेला आहे. कारण GR तर असं सांगतो आहे की अलाऊ करायला हवं, 2 वर्ष एक्स्ट्रा पिरियड द्यायला हवा, कारण शिक्षक भरती वेळेवर होत नाही आहे. त्याच्यामध्ये उमेदवारांची काहीच चूक नाही आहे, यांनी वेळेवरती परीक्षासुद्धा दिलेली आहे. परंतु दिवसेंदिवस जसा भरतीला दिरंगाई होते, दुसऱ्या टप्प्याला दिरंगाई होते, त्याच्यामुळे नुकसान मात्र उमेदवारांचं होतं आहे. आणि एकदा जिथं एज आपलं बार झालं, एज संपलं की तिथून पुढं सर्वच मार्ग अक्षरशः बंद होतात आणि ही खूप वेदनादायी गोष्ट आहे. या संदर्भात जेव्हा आपण मंत्रालयाशी पाठपुरावा केलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की आम्ही हा GR काढला होता तेव्हा तो विदिन टाईम पिरियड होता, परंतु आता टाईम पिरियड हा लॅप्स झालेला आहे, कारण कोविडचं दिलेलं जे टाईम आहे तो सुद्धा लॅप्स झालेला आहे. मित्रांनो, कदाचित या व्हिडिओमुळे तुमची खूप मोठी घोर निराशा होण्याची दाट शक्यता आहे, परंतु जे सत्य आहे ते आपण ॲक्सेप्ट करायला हवं. या संदर्भात काही फोन कॉल्स आले होते, म्हणजे सेम मार्क्स होते फर्स्ट फेजमध्ये, परंतु ज्यांचं जास्त एज होतं त्यांनी घेतलं होतं.
का घेतलं होतं त्याचं रिझन मी सांगते. म्हणजे असे 2-4 केसेस आहेत. त्यांनी सांगितलं की आम्हाला सेम मार्क्स होते, दोघांची सेम कॅटेगरी होती, तरीसुद्धा त्याला प्रिफरन्स मिळाला. कारण ज्याचं एज हाय होतं त्यांनी त्याला प्रिफरन्स दिलेला आहे. भले मार्क्स सेम असेल, कॅटेगरी सेम असेल, विषय, सब्जेक्ट्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम असेल तरीसुद्धा. कारण हे शासनाला माहीत होतं, शालेय विभागाला माहीत होतं की येणाऱ्या काळामध्ये सेकंड फेजमध्ये मात्र हे उमेदवार या रेसमधून बाद होणार आहेत, जे एज बार होणार आहेत, आणि त्याच धर्तीवरती त्यांना प्रिफरन्स देण्यात आला होता. आणि मित्रांनो, सेकंड फेज दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ओपन कॅटेगरीसाठी एज क्रायटेरिया असणार आहे 38, आणि जे कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत, अभियोग्यताधारक आहेत, त्यांच्यासाठी एज असणार आहे 43. याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे. यासाठी फॉलोअप घेऊन झालेला आहे. खूप म्हणजे सांगायलासुद्धा दुःख होतं आहे की जरी टेट वेळेवरती झाली तरीसुद्धा त्याची कार्यवाही किंवा नियुक्ती व्हायला अजून इतका दिरंगाई होत आहे. त्याच्यामुळे नुकसान मात्र उमेदवारांचं झालेलं आहे. परंतु आता शालेय विभागसुद्धा हतबल आहे आणि याच्यामध्ये कोणीही काही करू शकणार नाही आहे. मित्रांनो, हे वास्तव आहे आणि हे समजून घ्या. जे उमेदवार आहे, जे बॉर्डर लाईन आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. परंतु त्याचा अजून एक दुसरा अँगल असा आहे की याच्यामुळे एज बार जास्तीत जास्त उमेदवार होतील आणि मेरिट मात्र कमी येणार आहे. कारण एज बार झाल्यामुळे जे 2017च्या भरतीबद्दल सुद्धा मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. कदाचित व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो. मित्रांनो, 2017च्या भरतीची असंख्य अभियोग्यताधारक वर्षानुवर्ष चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. 50% मागास वर्ग कपात आहे. त्याचं तर अजून म्हणजे कोर्ट केस लागलीच नाही आहे. त्यानंतर रिक्त अपात्र गैरहजरवरती कोर्ट केस चालू आहे. 323 जवळपास काहीतरी जागा आहेत, ती एक बोर्डवरती लागले की त्यांचं तिथं काम होणार आहे. आणि माजी सैनिकांचा 10%चा जो राऊंड आहे तो सुद्धा 2017च्या भरतीमधला टॅट 1मधला बाकी आहे. तर त्या संदर्भात सुद्धा हेच नियम लागू असणार आहेत. जर उमेदवारांची ऑलरेडी ॲड आली होती आणि तरीसुद्धा जर त्यांचं काम झालं नसलं तर मात्र त्यांना याच्यातून एक्सेप्शन मिळणार आहे. परंतु 10%चा जो राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मेरिट अजून कमी होणार आहे. कारण बरेच उमेदवार याच्यामध्ये एज बार होणार आहेत आणि ही वास्तविकता आहे. हे समजून घ्या. टेक केअर. सी यू सून. बाय.